बँके फेडरेशनचे अध्यक्ष रवींद्र दुरुपकर, माजी नगरसेवक बंडू तळवेकर, बँकेचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय अजय लांबट, उपाध्यक्ष श्रीमती मृदुलाताई देशमुख, त्याचप्रमाणे बँकेचे सर्व संचालक मंडळ आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, चिटणीसपुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला जुना इतिहास आहे. कारण ज्या भागात बँकेची स्थापना झाली त्या भागातच मी माझं लहानपण गेल्यामुळे मला माझा अतिशय जवळून बँकेशी उत्तम परिचय आहे. सामान्य लोकांनी एकत्रित होऊन भागभांडवल उभं करून ही बँक आज या स्थितीमध्ये येऊन पोहोचलेली आहे. मी नेहमी म्हणतो की सहकारी बँकेमध्ये जे यश मिळतं ते त्या बँकेचं नेतृत्व कोण करतात आहेत त्यांच्यावर अवलंबून आहे. Success in cooperative is not a success of cooperative movement. It is the success of leadership who leads the cooperative. आणि त्यामुळे आजपर्यंत या बँकेच्या विशेषतः या 2-3 पिढ्या ज्या बदलल्यात त्या पिढ्यांमधून ज्या ज्या लोकांनी बँकेला नेतृत्व दिलं त्यांनी बँकेबद्दलची विश्वसनीयता सतत वाढतच नेली आणि त्याचाच परिणाम आहे की लोकांचा विश्वास आहे आणि सर्वसामान्य माणसाला कर्जपुरवठाही आहे आणि त्याच माणसाचं डिपॉझिट देखील बँकेकडे आहे. आणि म्हणून आज बँकेनी खरं म्हणजे आजच्या काळात स्पर्धेचं युग आहे. बँक चालवणं खूप कठीण आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये विशेषतः संचालक मंडळांनी बँकेचा व्यवहारही उत्तम ठेवला, प्रॉफिट पण मिळवला आणि लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्यातूनच आज भरतवाड्यामध्ये 10व्या ब्रँचची या ठिकाणी शाखा उघडत आहे. हा भाग खूप विकसित होतो आहे. विशेषतः या भागामध्ये विकासाच्या बरोबर आर्थिक प्रगती पण होते आहे. या ठिकाणी एकेकाळी झोपडपट्टी होती, पण आता उद्योग व्यापार क्षेत्राकरता इतवारी गांधीबाग भागातून बरेच लोक आता या भागात शिफ्ट झालेले आहेत. उद्योग व्यापार पण वाढतो आहे. रेसिडेन्शियल लोकांची कॉलनी पण मोठ्या प्रमाणात डेव्हलप होते आहे आणि आम्ही याला स्मार्ट सिटी बनवलेला आहे. नुकतंच इथे स्मार्ट पोलीस स्टेशन पण झालेलं आहे. उत्तम कॉन्क्रीटचे रोड आहेत. 24 तास पाणी मिळत आहे. आणि आत्ताच मला आपल्याला सांगताना आनंद होतो आहे की टाटाच्या सहकार्याने कृष्णाभाऊंच्या आग्रहाखातर आम्ही पहिल्यांदा इथे जे स्किल डेव्हलपमेंट आहे ती स्किल युनिव्हर्सिटी आहे त्याच्यातलं पहिलं ट्रेनिंग सेंटर आज याच भागामध्ये